दोस्तों नमस्कार। दोस्तों आज 1 मई का दिन, आज के दिन को विश्व भर में मजदूर दिवस के रूप में मनाया जाता है, लेबर डे के दिन। इस दिन की महाराष्ट्र के लिए विशेषता यह है कि महाराष्ट्र आज ही के दिन 1 मई के दिन महाराष्ट्र एक अलग राज्य स्थापित हुआ था। तो महाराष्ट्र दिवस के रूप में भी आज के दिन को मनाया जाता है। और महाराष्ट्र दिवस के उपलक्ष्य में आज महाराष्ट्र राज्य भर में विविध कार्यक्रम आयोजित हुए। राज्य मंत्रालय पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों झंडारोहण होकर कार्यक्रम आयोजित किया गया। वहीं पालघर जिला मुख्यालय पर पालघर के पालक मंत्री गणेश नाइक के हाथों ध्वजारोहण हुआ। साथ ही साथ उन्हें पुलिस दल ने गार्ड ऑफ ऑनर दिया और कई लोगों का वहां सम्मान हुआ। इसी कड़ी में वसई विरार महानगर पालिका मुख्यालय पर महानगर पालिका आयुक्त और प्रशासक अनिल पवार के हाथों ध्वजारोहण हुआ। ध्वजारोहण के बाद राष्ट्रगीत, राज्य गीत और उसके बाद वहां मौजूद लोगों को शपथ दिलाई गई। हम सभी जानते हैं कि आज 66वां महाराष्ट्र दिवस है और हम अपने चैनल के माध्यम से अपने सभी दर्शकों को शुभकामनाएं प्रेषित करते हैं। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, मातांना, देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिन हा याकरता महत्त्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे। आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं हाच आमचा निर्धार आहे। महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे। शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतोय। महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला काही गिफ्ट मिळणार आहे का? कारण असं कळतंय की लाडक्या बहिणींचा हप्ता सुद्धा आज येतोय आणि जो 100 दिवसांचा तुम्ही उपक्रम दिला होता मंत्र्यांना, प्रत्येक विभागांना, त्याचा सुद्धा निकाल येतोय। जो 100 दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे। त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोहोचवा। पूर्वीचा महाराष्ट्र कणखर राहिलाय का असा सवाल सामन्यातून केलाय। काहीतरी ठेवा, कुठला तरी दिवस आणि कोणाबद्दल विचार। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त पालघर जिल्ह्याचे ध्वजारोहण होत आहे। आपला पदक प्रदान करण्यात येत आहे। श्री दिनेश पाटील यांना आतापर्यंत 101 बक्षीस आणि 2 प्रशस्तीपत्र यापूर्वी प्राप्त झालेले आहेत। त्यांच्या मेहनत
चिकाटी आणि सचोटी या गुणांमुळे एक विश्वासू व आदर्श होईल समजदार म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण त्याने केलेली आहे। भविष्यात त्यांनी असेच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रस्तुत खुद्द पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना हे पोलीस महासंचालक पद प्रदान करण्यात येत आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, सन्माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार, उपस्थित बंधू भगिनी तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।